2016-17 या आर्थिक वर्षात भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LICनं 2 कोटीपेक्षा जास्त विमा पॉलिसी केल्या असून शेअर मार्केटमध्ये LICच्या हिश्श्यात लक्षणीय वाढ झाली आहे। याविषयीची माहिती LICचे वरिष्ठ प्रबंधक प्रशांत नायक यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली। केंद्र सरकारने 1 जुलैपासून GST लागू केला आहे, मात्र याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे व्यापारी, छोटे व्यावसायिक, कर सल्लागार, नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। ही गोंधळाची परिस्थिती दूर करण्यासाठी राधे राधे GST सोल्युशन्सच्या वतीने सुविधा केंद्राचं आयोजन केलं जात आहे। केंद्र सरकारने 1 जुलै 2017 पासून देशभरात एक देश एक कर यानुसार GST लागू केलाय। मात्र याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे व्यापारी, मध्यम व छोटे व्यावसायिक तसेच कर सल्लागार नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे। हा संभ्रम दूर करण्यासाठी पुणे शहरात प्रथमच GST सुविधा केंद्र सुरू करण्यात येत आहे। राधे राधे GST सोल्युशन्सच्या वतीने सुरू होणाऱ्या या सुविधा केंद्राचे उद्घाटन शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता श्री नरेंद्र सोनावणे यांच्या हस्ते होणार आहे। हे केंद्र संत कबीर चौक, नानापेठ येथे पोस्ट ऑफिस जवळ दुकान क्रमांक 1 येथे सुरू होणार आहे, असे राधे राधे GST सोल्युशन्सचे विजल शाह यांनी यावेळी सांगितले। जयेश नटवरलाल शाह, मैं राधे राधे GST सॉल्यूशंस को रिप्रेजेंट करने आया हूँ। बताते हुए मुझे गर्व है कि पॉपकॉर्न इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड मुंबई की कंपनी, जिन्होंने हमें पूना जिला व पुणे का ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर बनाया है GST सुविधा केंद्र खोलने के लिए। पॉपकॉर्न इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड कंपनी का ये लक्ष्य है कि पूरे भारत में पहले फेज़ में आने वाले 2-3 महीने में वो 10,000 सुविधा केंद्र खोलने जा रहे हैं और फिर आगे 10,000 सुविधा केंद्र खोलेंगे। टोटल 20,000 सुविधा केंद्र पूरे भारत में खुलेगा। ये GST सुविधा केंद्र खुलने से आम जनता व छोटे व्यापारियों को बड़ी आसानी हो जाएगी अपने GST कर मुक्त होने की। मसलन GST सुविधा केंद्र में यदि आपको GST रजिस्ट्रेशन नंबर निकालना है तो सिर्फ 500 रुपये में GST रजिस्ट्रेशन नंबर निकाला जाएगा। GST रिटर्न फाइल करना है तो सिर्फ 300 रुपये में GST रिटर्न फाइल होगा। यदि बुक कीपिंग करना है, अकाउंट मेंटेन करना है, तो वो सब अलग अलग तरह के GST रिलेटेड कोई भी काम बहुत ही मिनिमम एक्सपेंस में GST सुविधा केंद्र से आप GST रिलेटेड टैक्स फ्री हो सकते हैं और ये आम जनता के लिए बहुत फ़ायदेमंद रहेगा। ये आने वाले दिनों में जैसे जैसे सुविधा केंद्र खुलेंगे आपको भी पता चलता जाएगा कि पब्लिक में अवेयरनेस आने से, GST सुविधा केंद्र आने से किस हिसाब से अपने गवर्नमेंट को, अपने भारत देश को फ़ायदा हो रहा है। और ये सारा लक्ष्य, पूरा सपना जो साकार करने जा रहा है वो है पॉपकॉर्न इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड, जिनके चेयरमैन श्री पवन कुमार सराफ व डायरेक्टर श्री सुचित सराफ और डायरेक्टर मिस पूजा झुंझुनवाला द्वारा आयोजित की गई है। और हमें गर्व है कि उन्होंने राधे राधे GST सॉल्यूशंस को अपने फैमिली, पॉपकॉर्न फैमिली में शामिल किया और पुणे व पुणे ज़िले की सारी जिम्मेदारी हमें सौंपी है, ताकि हम पुणे व जिला पुणे में हर एक एरिया में GST सुविधा केंद्र खोल सके और आम जनता को व छोटे व्यापारियों को इसका पूरा फ़ायदा हो सके। कल शनिचर 2 सितंबर को GST सुविधा केंद्र, पुणे का सबसे पहला GST सुविधा केंद्र खुलने जा रहा है। दुकान नंबर 1, नानापेठ, नियर संत कबीर चौक, नानापेठ पोस्ट ऑफिस के बाजू में, जिनके मालिक श्री जिग्नेश भाई मेरे साथ मौजूद है। आप उनसे 2 शब्द भी ले सुन पाएंगे। और मुझे बताते हुए ये खुशी हो रही है कि ये GST सुविधा केंद्र का उद्घाटन श्री नरेंद्र सोनावने, जो कि प्रेसिडेंट ऑफ द वेस्टर्न महाराष्ट्र टैक्स प्रैक्टिशनर्स एसोसिएशन के प्रेसिडेंट है, उनके हाथों हो रहा है। तो आप यदि ये सोच लीजिए कि आज टैक्स प्रैक्टिशनर एसोसिएशन के प्रेसिडेंट खुद आकर के GST सुविधा केंद्र को सपोर्ट कर रहे हैं, उनके हाथों से ओपनिंग कर रहे हैं, तो उन्हें भी ये पता है, वो तो यही बिजनेस में है कि ये सुविधा केंद्र खोलने से आम जनता को किस तरह का फ़ायदा होगा और पॉपकॉर्न इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड अपने भारत देश को किस तरह से सहयोग कर रही है GST कर पूरा करने में। एक देश एक कर लागू होगा है, उसमें पूरा सहयोग पॉपकॉर्न इन्फोटेक द्वारा भी आ जाए। या सुविधा केंद्रात GST रजिस्ट्रेशन, रिटर्न फाइलिंग, बुक कीपिंग अशी सर्व कामे केली जातील। माफक शुल्क आकारले जाईल। आगामी काळात पुणे व पुणे जिल्ह्यात 70 ते 75 GST सुविधा केंद्र निर्माण करण्याची योजना आहे,
असे केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुकांनी vijalshah@rrgsts.com यावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. नमस्कार, माझं नाव जिग्नेश केसरिया. सर्वात पहिलं पुणे शहरातलं GST सुविधा केंद्र सुरू होणार आहे. मध्य भागात पेठेत GST बद्दल साहेबांनी तर सांगितलं आहे, त्यासाठी मी जास्त काही बोलत नाही त्या इतिहासाबद्दल. पण GST रिटर्न भरायला सामान्य माणसाला जे तकलीफ होते ते मी फार जवळून बघितली आहे, एक प्रोफेशनल म्हणून, एक अकाउंटंट म्हणून आणि एक टॅक्स कन्सल्टंट म्हणून. यासाठी मी प्रयत्न करणार आहे, कमीत कमी लोकांना त्रास व्हावा, कमीत कमी दरात व्हावा. नमस्कार, ॲडव्होकेट SS दीक्षित, वाइस प्रेसिडेंट वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन. GST सुविधा केंद्र हे अतिशय उपयुक्तता असणारं केंद्र आहे की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ज्या सहजासहजी आपल्याला अडचणीच्या होत आहेत तर त्या आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधनं मिळू शकतील आणि ह्या GST सुविधा केंद्रामुळं लोकांची जास्तीत जास्त सोय होणार आहे. हा त्यातला महत्त्वाचा पार्ट होणार आहे. GST बघत असताना वन नेशन वन टॅक्स हा जो काही आहे हा संपूर्ण भारतभर अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जातो आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की प्रेस रिलीजमधनं वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन्स वगैरे निघत आहेत. पण त्या जे काही नोटिफिकेशन्स रोजच्या रोज वेगवेगळे येत आहेत त्यामुळं ग्राहकांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या मनामध्ये दुविधा उत्पन्न होती आहे की जी वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स कसा भरायचा किंवा काय पद्धतीने टॅक्स रेट माझ्या कमॉडिटीचा असेल हे लवकरात लवकर माहिती होत नाही. त्यामुळं व्यापाऱ्यांचं काही गोष्टीत नुकसान होण्याची शक्यता आहे. या गोष्टी लवकरात लवकर जशा समजल्या जातील तशा GST सुविधा केंद्रातून त्या चांगल्या पद्धतीनं रिप्रोड्यूस होतील आणि त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचून चांगल्या गोष्टी निर्माण होतील आणि देशाला पण त्या दृष्टीने सुविधा उपलब्ध होईल. हा अतिशय चांगला भाग आहे त्या दृष्टीनं. प्रतिनिधी पियुष बागडे, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.